मी डॉक्टर योगेश येलमार, माधवबाग, आनंदनगर, सिंहगड रोड इथला क्लिनिक हेड म्हणून काम बघतो. आजच्या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे मधुमेह. डायबेटीस म्हणजे नेमकं काय? तर डायबेटीस होण्याची कारणं आपण पहिल्यांदा सुरुवातीला घेऊयात. डायबेटीस हा अनेक कारणांमुळे होतो. त्यातलं पहिलं प्रमुख कारण आहे की अनुवंशिकता. समजा आपल्या घरात आपले आई वडील किंवा भाऊ बहीण यांना डायबेटीस असेल तर आपल्याला होण्याची शक्यता ही जास्त आहे, पहिलं कारण. दुसरं महत्त्वाचं कारण की आजकाल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली बिघडलेली लाईफस्टाईल म्हणजेच काय तर खाणं आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव आपल्याकडे आहे की त्याच्यामुळेही डायबेटीस होतो. तिसरं महत्त्वाचं कारण आहे वाढलेलं वजन. चौथं महत्त्वाचं कारण आहे की ताणतणाव. मग आपल्या नोकरीच्या ठिकाणचे ताणतणाव असतील, घरातील ताणतणाव असतील, अजून आर्थिक ताणतणाव असतील, अशा वेगवेगळ्या कारणांमुळं शरीरावर किंवा मनावर येणारा स्ट्रेस फॅक्टर हाही महत्त्वाचा आहे. चौथी महत्त्वाचं कारण आहे डायबेटीस होण्याचं की आपण चुकीची जे काय आजकाल आहारशैली किंवा खाण्याचे जे काही पदार्थ आपण घेतो आहे ते प्राकृत प्रमाणात आपल्याला मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे वजन वाढतं आणि आपल्याला डायबेटीस होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्या सगळ्या कारणांमुळे इतरही अजून कारणं आहेत, पण ते प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळी कारणं असू शकतात. पण ह्या कारणांचा जर आपण टाळू शकलो तर नक्कीच आपण डायबेटीसपासून वाचू शकतो आणि या डायबेटीसपासून मुक्त राहू शकतो. मधुमेह म्हटलं किंवा डायबेटीस म्हटलं की आपल्या मनात येतं की डायबेटीस हा कधीही न बरा होणारा आजार आहे. म्हणजेच ॲलोपॅथीमध्ये किंवा इतर शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही जोपर्यंत आहात किंवा वाईट शब्दात सांगायचं तर मरेपर्यंत औषधं घ्यायची हा सांगितलं जातं आणि याच पद्धत हे आपल्या शरीरामध्ये बिंबवलं जातं. पण तसं काहीही नाही आहे. आपण याला आजार मानतच नाही आहे. डायबेटीस ही एक आपल्या जीवनशैलीची डिसऑर्डर आहे, म्हणजेच त्याला आपण डिसीज म्हणू शकत नाही आहे. डिसीज हा कधीही बरा होत नसतो, पण डिसऑर्डर ही नक्की बरी होते आणि आपल्याला आज त्याच्यावरतीच विजय मिळवायचा आहे. तर डायबेटीसबद्दल आपण आता पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की डायबेटीस, आता उदाहरणार्थ मला सांगा की तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला जर डायबेटीस झाला असेल, पकडून चालूयात की 5 वर्षापूर्वी आपल्या घरातील एका व्यक्तीला डायबेटीस झाला. आपण त्यांना दवाखान्यात घेऊन जातो. दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर तिथले डॉक्टर काही तपासण्या करतात, गोळ्या औषधं सुरू करतात आणि आपली शुगर कंट्रोलमध्ये किंवा नॉर्मल आणण्याचा प्रयत्न करत असतात. काही औषधांमुळे आपली शुगर ही कंट्रोलला येतेसुद्धा, पण औषधंही मात्र कंटिन्युअस चालू राहतात. मग आता मला तुम्ही सांगा की आपण दवाखान्यामध्ये बरं होण्यासाठी गेलेलो असतो की औषधं सुरू करण्यासाठी गेलेलो असतो? कारण का गेली 5-10 वर्ष झालं औषधं ही तशीच वाढत चाललेली आपल्याला दिसत असतात. त्या औषधांचा साईड इफेक्ट, त्या औषधांमुळे होणारे शरीरावरती वाईट परिणाम, किडनीवरती वाईट परिणाम हे आपल्याला दिसत असतात, पण औषधंही कमी होत नसतात. तर याचं साधं सोपं उत्तर आहे की आपण आपली औषधं फक्त वाढवत चाललेलो आहोत. आजार कुठेही बरा करण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही आहे. तर मी आज तुम्हाला हेच सांगणार आहे की आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. पहिलं तर बघूयात की डायबेटीस म्हणजे काय. तर डायबेटीस म्हणजे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं म्हणजेच डायबेटीस. नॉर्मल प्रमाण असतं आहे आपल्या शरीरातलं की उपाशीपोटी, त्यालाच आपण फास्टिंग शुगर म्हणतो, ते 100 ते 110 आणि जेवल्यानंतर म्हणजेच त्याला पोस्ट पॅरेंडियल म्हणजे जेवणानंतरची साखर असते त्याचं नॉर्मल रेंज आहे ते 140 ते 150. त्याच्याही पुढे जाऊन असं मी म्हणेल की आपल्याकडे आजकाल एक HbA1c अशी एक टेस्ट आहे, ती 3 महिन्याची सरासरी ॲव्हरेज शुगर दाखवत असते. त्या शुगरमध्ये नॉर्मल रेंज असते 6.3. जर 6.3च्या खाली आपली शुगर लेवल जर आली तर आपण डायबेटीस फ्री आहोत किंवा डायबेटीस आपल्याला नाही आहे.
6.3च्या वरती जर ती लेवल आली तर त्याला म्हणतो की आपण डायबेटीसचं कन्फर्मेशन झालेलं आहे. आणि जर आपण औषधी घेऊन आपली HbA1c जर 6.3 असेल किंवा 6च्या पुढं असेल तर त्याला आपण गुड कंट्रोल असं म्हणतो. 6 to 7 असेल तर त्याला गुड कंट्रोल, 7 to 8 असेल तर मीडियम आणि अबव 8 असेल तर बॅड कंट्रोल किंवा अनकंट्रोल्ड डायबेटीस असं म्हटलं जातं. तर आपला हा डायबेटीस आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचा तर आहेच आहे, पण त्याला मुळापासून कसं घालवता येईल, डायबेटीस हा कायमचा कसा जाईल हे आपल्याला बघायचं आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह डायबेटिक केअर किंवा आपण त्याला शुद्ध आपल्या बोलीभाषेत म्हणू की डायबेटीस रिव्हर्सल प्रोग्राम. म्हणजे डायबेटीस जिथे आहेचा अर्थ की जे आपण आत्ता मोजलेलं आहे आपले रिपोर्ट्स, तिथून तो पूर्णपणे बरा कसा करता येईल. म्हणजेच आपल्या चालू असलेल्या औषधं किंवा चालू असलेलं इन्सुलिन इंजेक्शन हे पूर्णपणे कायमचं बंद करून आपली शुगर लेवल कशी नॉर्मल आणता येईल, ह्या प्रोग्रॅमला म्हणतात डायबेटीस रिव्हर्सल प्रोग्राम. ह्या प्रोग्रॅममध्ये एकंदरीत आपण एक पंचसूत्री तयार केलेली आहे. ह्या पंचसूत्रीचा जर आपण वापर केला तर मी नक्की सांगतो की पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये तुमचा डायबेटीस हा पूर्णपणे रिव्हर्स झालेला असेल, तो पूर्णपणे निघून गेलेला असेल. तर ह्या पंचसूत्रीमध्ये काय काय येतं हे आपण आता बघूयात. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट येते म्हणजे डायट. डायटचा अर्थ की पथ्य. त्याच्यासाठीच आपण इथे एक आपल्या क्लिनिकमध्ये औषधी डायट बॉक्स तयार केलेला आहे. डायट बॉक्स म्हटलं की सगळ्यांना अरे वाटतं की आता हे काहीतरी वेगळं असेल, तर आपल्याकडचा जो काय डायट बॉक्स आहे तो मोजून मापून म्हणजेच 800 कॅलरीचा डायट बॉक्स तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रोटीनची लेवल ही जास्त ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला थकवा येणार नाही, आपली रोजची जीवनशैली कुठेही अडखळणार नाही, ती व्यवस्थित चालू राहील. म्हणून हाय प्रोटीन डाएट हा आपण तयार केलेला आहे. तर तो डाएटमध्ये काय आहे तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे अगदी जेवण झाल्यानंतरची बॉडीसोप हे सुद्धा पण त्या डाएटमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीनं ते खाणं तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे प्रकार येतात. एक म्हणजे की क्वालिटी ऑफ फूड आणि क्वांटिटी ऑफ फूड. क्वालिटी ऑफ फूड म्हणजेच त्या पिठामध्ये त्या डाळीमध्ये काही औषधी आपण मिक्स केलेली आहेत, त्याच्यापासून ते अन्न तयार केलेलं आहे. आणि क्वांटिटी म्हणजे उदाहरणार्थ घेऊयात की मी सांगितलं तुम्हाला की उद्यापासून तुम्ही 1 चपाती किंवा 1 भाकरी खायची आहे. तर आता बघा की तुमच्या घरात बनवलेली भाकरी, माझ्या घरात बनवलेली भाकरी आणि हॉटेलमध्ये बनवलेली भाकरी, ह्या तिन्ही भाकरी सारख्या असणार आहेत का तर नाही. तर त्या तिन्ही भाकरी कोणाची जाड असेल, कोणाची पातळ असेल, मोठी असेल आकाराने, तर त्याला कुठेही प्रमाण राहणार नाही. म्हणून आपण क्वांटिटी म्हणजे एक पाकिट तयार केलेलं आहे आणि त्या पाकिटातल्या पिठाची भाकरी बनवायची आहे आणि ती आपण खायची आहे. ह्यालाच म्हणायचं की शास्त्रीयदृष्ट्या संतुलित आहार. तर तो आपण इथे तयार केलेला आहे. हा पहिला आणि महत्त्वाचा भाग. दुसरा भाग आहे म्हणजे व्यायाम. रोज सकाळी प्रत्येकाने 45 मिनिट उपाशीपोटी चालणं हा व्यायाम सफिशियंट आहे. तर तो व्यायाम करणं, त्याच्यासोबतच आपण व्यायामात मग वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्राणायाम आहे, योगासनं आहेत, काही झुंबा एक्सरसाइज, स्टेप एक्सरसाइज, काही एक्सरसाइज किट, अशा प्रकारचे वेगवेगळे आपण व्यायामाचे प्रकार इथे सांगितलेले असतात. हा झाला दुसरा भाग. तिसरा महत्त्वाचा भाग जो येतो, तिसरा भाग आहे हा पंचकर्म. पंचकर्म हा शब्द कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकलेला असेल, पण पंचकर्माने काय होतं तर संपूर्ण शरीर शुद्धीकरण म्हणजेच शरीरात साठलेल्या जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत तर ते शरीराबाहेर काढून टाकणं, यालाच पंचकर्म म्हणतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया केल्या जातात. स्नेहन म्हणजे पूर्ण बॉडी मसाज, स्वेदन म्हणजे होल बॉडी मेडिकेटेड स्टीम, बस्ती म्हणजेच औषधी काढ्याचा एनिमा देणं आणि गरजेनुसार शिरोधारा, हृदयधारा, नस्य,
अशा गोष्टी या पंचकर्मामध्ये केल्या जातात. या पंचकर्मातल्या क्रियांचा आपल्याला किंवा शरीराला कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे पंचकर्म ही शरीर शुद्धीकरणासाठी अतिशय उत्तम प्रक्रिया असते. ही झालं तिसरा भाग. चौथा महत्त्वाचा भाग की माधव बागनी तयार केलेली आयुर्वेदिक औषधं जे अनेक संशोधनानंतर तयार झालेली आहेत. पंचकर्मामध्ये सुद्धा आपले ज्या काही कॉपीरायटेड पंचकर्माच्या प्रोसिजर आणि पंचकर्मासाठी वापरणारी औषधं हे माधवबागच्या कॉपीरायटेड आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली अशा काही क्रिया आहेत, औषधंही आहेत. आणि पाचवा आणि शेवटचा भाग म्हणजे रेग्युलर मॉनिटरिंग म्हणजेच रेग्युलर चेकअप. आपल्या घरी किंवा इथं क्लिनिकमध्ये तुमचं रेग्युलर चेकअप होणार आहे. त्याच्यामध्ये रँडम ब्लड शुगर, ECG, डॉक्टर कन्सल्टेशन, HbA1c अशा टेस्ट केल्या जाणार आहेत. आणि टेस्ट करून तुमचा डायबेटीस कसा रिव्हर्स होतो आहे हे आपण समोरहून बघणार आहोत आणि आपण त्या आजाराला रिव्हर्स करणार आहोत. आता आपण समजून घेऊया की अरे तुमच्या मनात आलं असेल की जाऊ देत ना, माझे काही औषधं किंवा इंजेक्शन घेऊन डायबेटीस माझी शुगर कंट्रोल होती आहे, तर मग त्याला पूर्णपणे कशाला घालवायचं. तर तसं नाही आहे. डायबेटीस हा सायलेंट किलर म्हणून समजला जातो. सायलेंट किलर म्हणजे तो आपल्या शरीरात हळूहळू पसरून आपल्याला आपल्या शरीरातले प्रत्येक वेगवेगळे ऑर्गन डॅमेज करत जातो आणि आपल्याला त्रासदायक ठरतो. तुम्ही म्हणाल की डायबेटीस आणि आपले ऑर्गन्स कसे डॅमेज करतो, तर सिम्पल एक साधं उदाहरण देतो की उदाहरणार्थ मी तुम्हाला एका ग्लासामध्ये साधं पाणी दिलं आणि दुसऱ्या ग्लासामध्ये साखरेचा पाक दिला आणि तुम्हाला सांगितलं की स्ट्रॉनी ती प्यायचं आहे, तर अवघड कुठलं जाईल, तर ऑब्वियसली साखरेचा पाक. म्हणजेच काय, तर आपलं रक्तातली साखरेचं प्रमाण वाढलं म्हणजेच पाक तयार झालेला आहे आणि तो पाक आपल्या शरीरामध्ये पूर्ण शरीरामध्ये पसरवण्याचं काम हे हृदय करत असतं, आपलं हार्ट करत असतं. तर ते पंप करत असताना हृदयावरती लोड येणार आहे, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर तयार होणं आणि रक्ताची थिकनेस म्हणजे आपण त्याला डेन्सिटी म्हणू ती वाढल्यामुळे म्हणून रक्त पातळ करण्याची औषधं जी चालू केली जातात ती याच कारणामुळे. तर रक्त हे जेवढ्या प्रमाणात जिथे जिथे पोचायला हवं आहे तिथे ते पोचत नाही आणि त्याच्यापासूनची त्याची कॉम्प्लिकेशन तयार होतात. काय काय कॉम्प्लिकेशन होतात, तर अगदी डोक्यांच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळी कॉम्प्लिकेशन्स ही डायबेटीसमुळे होतात. पहिलं आपण समजून घेऊयात की डोळ्यांची कॉम्प्लिकेशन, की डायबेटीसच्या पेशंटना मोतीबिंदूचं ऑपरेशन हे शक्यतो करावं लागतं. का, तर ते कॉम्प्लिकेशन आहे. त्यालाच आपण म्हणतो की डायबेटिक रेटॅनोपॅथी. रेटॅनोशी संदर्भातले आजार होतात म्हणून त्याला रेटॅनोपॅथी म्हणतात. दुसरं मेजर कारण किंवा साईड इफेक्ट आपण बघतो की डायबेटीसमध्ये किडनी खराब होते म्हणजे किडनी फेल्युअर, क्रॉनिक किडनी फेल्युअर होतं. तिसरी कॉम्प्लिकेशन म्हणजे की मी आत्ता जसं तुम्हाला उदाहरण दिलं की रक्त पूर्ण शरीरात पसरवायचं आहे, तर ब्लड प्रेशर, कारण हृदयाला प्रेशरनी काम करावं लागतं आणि रक्त प्रेशर म्हणजेच ब्लड प्रेशरचा त्रास तयार होतो. त्याच्याचमुळे कंटिन्युअस जर हेच काम चालू राहिलं तर हार्टवरती लोड येऊन हार्टचे कॉम्प्लिकेशन्स, हार्ट अटॅक येणं ही कॉम्प्लिकेशन्स येत राहतात. दुसरं आहे डायबेटिक न्यूरोपॅथी. न्यूरोपॅथी म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या नर्वस सिस्टीमवरती त्याचा इफेक्ट होऊन हातापायाला मुंग्या येणं, सेन्सेशन कमी होणं किंवा आपल्या शरीरातील वेदना न समजणं. म्हणजे आपण म्हणतो की अरे डायबेटीसच्या लोकांना पायाला लागलं तर जखम झाली तर लक्षात येत नाही, तिथंच ती न्यूरोपॅथी हे कॉम्प्लिकेशन होत असतं. तर डायबेटिक न्यूरोपॅथी, रेटॅनोपॅथी झाली. तसंच किडनीचंही मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. तर ही सगळी वेगवेगळी कॉम्प्लिकेशन डायबेटीसमुळे होत असतात. म्हणून सांगतो की डायबेटीसला पूर्णपणे मुळापासून घालवायचं आहे. कारण का, एकदा खराब झालेली किडनी, खराब झालेले डोळे, खराब झालेलं हृदय हे पुन्हा मिळणार नाही. त्याला तुम्ही कितीही खर्च करून जर परत मिळवायचं म्हटलं तर परत मिळणार नाही. म्हणून ह्यांना जर शाबूत किंवा ठणठणीत ठेवायचं असेल तर आपला डायबेटीस कायमचा गेला पाहिजे. आणि हा डायबेटीस जर तुम्हाला घालवायचा असेल तर
स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आणि पत्तावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्या माधवबाग सिंहगड रोड शाखेमध्ये, जे आनंदनगर संतोष हॉलच्या शेजारी आहे मेन रोडलाच, तिथे येऊन एकदा भेटा आणि आपला डायबेटीस कायमचा दूर करा. हे आपण पाहिलं की डायबेटीस संदर्भात थोडक्यात माहिती, त्याचे डायबेटीस होण्याची कारणं, त्याचे कॉम्प्लिकेशन्स आणि त्याला कसा बरा करायचा, ह्या संदर्भात आपण सध्या चर्चा केलेली आहे. तरीसुद्धा काही तुमचे अजून प्रश्न असतील, त्याच्याबद्दल शंका असेल तर आम्हाला नक्की कळवा, खाली कमेंटमध्ये पाठवा. त्याची उत्तरं आम्ही नक्कीच पुढच्या भागात देऊ. धन्यवाद.